भोजन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. या भोजन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. घेऊन ज्योत सतेची जीवनदायी हे बलिदान. घेऊन ज्योत सतेची जीवनदायी हे बलिदान. या भोजन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. या भोजन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. समेट करूनी आपण भांडण तंट विसरूनी. समेट करूनी आपण भांडण तंट विसरूनी. शांती प्रीतीच्या सुमनानी सजवूया नवीन वेदी. या भोजन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. या भोजन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या शुभदिनी आपण सगळे उत्सुक झालेला आहात की अगदी काही वेळानंतर आपण एका नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. 2022. ह्या नवीन वर्षाच्या उत्सुकतेमध्ये एक गोष्ट आपण विसरून जाऊ नये की आजच्या शुभदिनी आपण आपली ख्रिस्त सभा देऊळ माता मरियम माता हिचं देवाची आई म्हणून तिचा सन्मान करत आहोत. नवीन वर्षात प्रवेश करत असताना कदाचित आपल्या संकल्पना असतील, विचार असतील, रेझोल्युशन असतील, पण हे रेझोल्युशन आपण जे तयार करत आहोत त्याबरोबर मरियम मातेला घेऊन जाणं फार अगत्याचं आहे. आणि मरियम मातेला घेऊन नवीन वर्षात आपण कसं प्रवेश करावा आणि त्या नवीन वर्षाचं स्वागत कसं करावं, ह्याच विषयावरती आज आपण मननचिंतन करणार आहोत. आजच्या शुभदिनी हा सण मरियम माता देवाची आई म्हणून तिचा सन्मान करत आहोत. तिच्यामध्ये असलेले ते पैलू गुण आपल्याला आत्मसात करून आपल्या नवीन वर्षाचं अगदी जंगी स्वागत करता यावं म्हणून आजच्या शुभदिनी हा पवित्र मिसळण्यात आपण विशेष प्रार्थना करूया. आजचा पवित्र मिसळविधान साजरा करण्यासाठी आपण प्रत्येक जण पात्र ठरावेत. खळत नगद घडलेल्या अपराधांची आपण क्षमा व्हावी म्हणून थोड्या शांत राहून आपण आपल्या पापांची क्षमा मागूया, जेणेकरून शुद्ध अंधकरणाने या पवित्र मिसळविधानात आपण सहभाग घेऊ शकू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाहगाईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुनिमनीती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभूजवळ प्रार्थना करा. सर्व संबंध परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापांची क्षमा करू, मला सार्वकालिक जीवनाकडे ने हो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया
सजनन देवो शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा गावा भूपेता प्रभु देव प्रीत्या प्रभु परमेश विश्वेश सर्वेश शक्तिशाली नमौनी मान तरुणवंत तुझी भगवंत तोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत सुता गुणवंता जनकनंदन परिशुकर प्रभु दुःखहरा परमेशा दयेचा सागर जग पापवारी दया भवरी हरित्वरा पतित पावन जग पापवारी प्रार्थना स्वीकारी अनंताची बसल्या पित्याच्या उजव्या हाताची तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वचेश्वर्यात परम पवित्र आत्मसह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक तोर येशू ख्रिस्ता परम ईशाला सर्वात गौरव सजनन देवो शांती देवो सजनन देवो शांती देवो आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, मरियेचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आम्हाला जीवन व तारण मिळवून देतोस. कुमारी माता मरिया हिची थोरवी आम्हास कळून येवो व तिच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हास नित्य लाभो. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे खरीतो. गणना ह्या पुस्तकांतून घेतलेले वाचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्रायल लोकास आशीर्वाद देताना असे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाम मुद्रित करावे, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हास आशीर्वाद दे. हे परमेश्वरा, आम्हावर दया कर, आम्हास आशीर्वाद दे. तू आपला मुख प्रकाश आम्हावर पाड, ह्यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. सर्व राष्ट्रास तू सिद्ध केलेले कारण समजावे. राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्राचा न्याय सरळपणे करतोस व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. हे देवा, आम्हास आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.
पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आम्हाला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस. हा प्रभूचा शब्द आहे. Alleluia, Alleluia, Alleluia. Alleluia, Alleluia, Alleluia. देव प्राचीन काळी निरनिराळ्या मार्गे संदेष्टांच्याद्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला, परंतु ह्या अंतिम काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आम्हाबरोबर बोलला आहे. Alleluia, Alleluia, Alleluia. Alleluia, Alleluia, Alleluia. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लोकलिखित वर्तनातून घेतलेलं आजचं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळ ही त्यांना सापडली. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरीने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचं गौरव व स्तुती करीत परत गेले. 8वा दिवस म्हणजे सुंदेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात समजण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाईकांनो, आज संपूर्ण जगाचंच लक्ष नवीन वर्षाकडे लागलेलं आहे. कदाचित अनेक लोकांनी नवीन संकल्प करण्याचा ठाम विचार केलेला असेल. प्रत्येक वर्षी नवीन वर्ष उगवतं. अनेक लोक अनेक संकल्प करतात. कधी कधी पाड्याचा विचार करतात. परंतु हे सगळं करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळेच विसरून जातो की आज देव माता ख्रिस्त सभा मरियम मातेचा देवाची आई, प्रभू ख्रिस्ताची आई म्हणून तिचा सन्मान करण्यात येत आहे. ती गोष्ट मात्र विसरून जातात. म्हणजे प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभदिनी मरियम मातेच्या जीवनाविषयी मला बोलत असताना किंवा बोलायचं असताना एक शब्द ह्या नवीन वर्षात पदार्पण करत असताना एक शब्दाकडे माझं आपल्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घ्यायचं आहे. हा एक शब्द तुमच्या आयुष्यभर, मी फक्त पुढच्या वर्षासाठी नाही, आयुष्यभर हा एक शब्द तुमच्या जीवनात सतत अनुभवा
आणि हा शब्द अनुभवून प्रत्येक कृती जीवनात तुम्ही जे कराल त्या कृतीवर ह्या शब्दाचा प्रभाव असायला हवा. आणि तो शब्द आहे गरज, नीड. आम्ही सेमिनरी शिकत असताना अनेक तत्वज्ञानाविषयी आम्हाला शिकवण देण्यात आली. त्यामधलं एक तत्वज्ञानी जो मला भावलेला आहे तो म्हणजे प्लेटो. तर प्लेटोने एक विधान केलेलं होतं. ते विधान असं होतं की गरज ही सर्व ज्ञानाची जननी आहे. मी पुन्हा बोलतो, गरज ही सर्व ज्ञानाची जननी आहे. याचा अर्थ काय? नीड इज सोर्स ऑफ ऑल द नॉलेज, ऑल द विजडम. म्हणजे तुम्ही जेव्हा समोर गरज बघता तेव्हा तुम्ही विचार करू लागता आणि त्याद्वारे तुम्हाला ज्ञान प्राप्त होते आणि मग तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्ही कृतीत आणता. आणि या जगाची सुरुवात प्रभू ख्रिस्ताचे ह्या जगात येणे, मरियम मातेला देवाबरोबर कार्य करणं, हे सगळं त्या गरज या शब्दावरती विसंबून आहे. कसं ते समजून घ्या. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की उत्पत्ती या पुस्तकात आपण ऐकलेलं आहे की सुरुवातीला अगदी देवाचा आत्मा पाण्यावरती फिरत होता आणि तेथे अंधकार होता. ही परिस्थिती होती उत्पत्तीमध्ये अगदी जगाच्या सुरुवातीला. पण देवाला काहीतरी गरज भासली, गरज आली आणि त्यानंतर देवाचं शहाण पण बाहेर आलं, देवाचं ज्ञान बाहेर आलं. आणि काय होतं ते ज्ञान? हे संपूर्ण असं विश्व निर्माण करण्यात आलं. तो अंधकार नाहीसा करण्यात आला, तिथे प्रकाश टाकण्यात आला आणि प्रकाशानंतर दिवस रात्र वेगळे केले. ही सगळी देवाची गरज आणि त्या गरजेतून निर्माण झालेलं ज्ञान आणि ते ज्ञान आपल्याला प्रत्यक्षात कृतीत उतरवणं, हे देवाचं कार्य अगदी सुरुवातीपासून सुरू झालं. त्यानंतर पाण्यापासून भूमी निर्माण करणं, पाण्यामध्ये सगळ्या प्रकारचं जलचर प्राणी, मासळी निर्माण करणं, पृथ्वीवरती संपूर्ण सृष्टी निर्माण करणं, हे सगळे विचार माझ्या प्रिय होणार, हे सगळं ज्ञान देवाचं प्रत्यक्षात कृतीत उतरवलं. कारण देवाने गरज पाहिली की असं काही सुंदर होऊ शकते आणि त्याप्रमाणे देवाने ही सुंदर सृष्टी, हे सुंदर जग बनवलं. गरजेतून निर्माण झालेली ही सृष्टी, दुसरं काही नाही. आणि त्यानंतर काय झालं? देवाने पाहिलं सुंदरशी सृष्टी निर्माण झालेली आहे, आकाशगंगा तयार झालेली आहे आणि यावरती राज्य करण्यासाठी कोणीतरी असायला हवं, पुन्हा गरज. आणि म्हणून आदाम आणि एवा त्यांना निर्माण करण्यात आलं. पुढे काय झालं हे फार महत्वाचं आहे. इथपर्यंत देवाने देवाची गरज पूर्ण केली आदाम एवेला निर्माण करून, परंतु आदाम एवेने मात्र स्वतःच्या स्वार्थाची गरज साधली. मला मोठं कसं होता येईल, मला अधिकार कशी मिळतील, मला सत्ता कशी मिळेल, ह्या सगळ्या गरजा आदाम आणि एवेने पाहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर काय? जगात पाप अवतरलं आलं. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बायबलमध्येच, आदाम एवेकडून जेव्हा पाप होतं तेव्हा देव पित्याने आदाम एवेला सांगितलं की तुम्ही एकमेकाची डोकी फोडणार आहात. आणि तेच झालेलं आहे जगामध्ये, तेच आपण पाहत आहोत. डोकी फोडली जात आहेत कारण माणसाच्या गरज माणूस पूर्ण करत आहे, परंतु गरजेतून जे निष्पन्न व्हायला हवं ते झालं नाही. गरजेतून जीवनाला महत्व द्यायला पाहिजे होतं. देव पित्याने गरजेतून सुंदरशी सृष्टी, सुंदरसं जीवन निर्माण केलं, परंतु माणसाने मात्र गरज फक्त पैशापुरताच मर्यादित ठेवली. स्वतःचं शारीरिक सुख कसं मिळता येईल, मला मोठं कसं होता येईल, मला श्रेष्ठ कसं होता येईल, ह्याच विचारामध्ये त्या गरजा माणूस पाहत गेला आणि जगामध्ये पाप वाढत गेलं. आता मिळाल्यानंतर त्यांची जी संतती पुढे निर्माण झाली त्यांनी पापातच जीवन ते जगले. आणि त्यानंतर देवाने हे पाप नाहीसं करण्यासाठी अनेक संदेश या जगात पाठवले, एका पाठोपाठ एक संदेश. अब्राहमापासून सुरुवात झाली, योहान बाप्तिस्तापर्यंत हे सगळे संदेश आले, परंतु लोकांमध्ये मात्र काही फरक पडला नाही. अनेक वेळा देवाने त्यांना पनिशमेंट केली, शिक्षा केली, परंतु माणसाचं मात्र एरे माझ्या मागल्या आहे तेथेच पुन्हा ते गेले. गरज त्यांना कळलीच नाही. नक्की जगाची प्रगती खूप होत गेली माझ्या प्रिय बंधू, परंतु माणूस मात्र आहेच तेथेच राहिला. आणि मग सरते शेवटी देवाला गरज भासली की हे माझ्या संदेष्टाशी देखील ऐकत नाहीत. लोकांच्या गरजा बदललेल्या आहेत, त्यांना धन दौलत, संपत्ती, पैसा, शारीरिक सुख ह्याच गरजा झालेल्या आहेत त्यांच्या. आणि त्याच्यातून जे काय ज्ञान निर्माण होत आहे ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापरत आहेत. आणि मग अशी पापामध्ये
ढळलेली जनता, लोक देवाची त्यांचं साल्वेशन होण्यासाठी, तारण करण्यासाठी देवाला एक आणखी गरज भासली, खूप मोठी गरज भासली, आणि ती होती खुद्द प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवण्याचा विचार देवाने केला. कारण तशी गरज निर्माण झाली. संदेशाचं ऐकलं नाही, माझं मुलाचं तरी ते ऐकतील, आणि म्हणून त्या देवाच्या पुत्राला या जगात पाठवलं मरियेद्वारे. आता आज आपण मरियेचा सण साजरा करत आहोत. मग मरियेच्या द्वारे प्रभू ख्रिस्त का आला? देवाची इच्छा होती, परंतु मरियेने ती गरज ओळखली देवाची. जेव्हा गॅब्रिएल दूताने मरिय मातेला सांगितलं की देवाचा पुत्र तुझ्या उदरी जन्म घेणार आहे, मरियेने काय हसत हसत हो केलं नाही. तिला टेन्शन आलं. ती विचार करू लागली की मी जर हो केलं या देवदूताला, मला कदाचित लोक दगडाने ठेचून मारतील. कारण तिने सांगितलं की काही कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही. परंतु नंतर देवदूताने सांगितल्यानंतर, तिचं समजूत घातल्यानंतर की हा देवाचा पुत्र आहे, दावीद घराणं त्याला मिळणार आहे, त्याच्या राजाचा अंत कधीच होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर माझ्या प्रिय बंधू मरियेला ती देवाची गरज कळली. आणि मग ती मरिय मातेने जगाची गरज ओळखली की जर तो देवपुत्र आला नाही तर जगाचं तारण होणार नाही. आणि ती गरज ओळखून मरियेने ती खूप मोठा धोका, रिस्क पत्करली मरिय मातेने, आणि त्याद्वारे देवपुत्राला या जगात आणलं. आणि त्यानंतर मरियेचं जीवन काय होतं, कशा प्रकारे तिने गरजा ओळखल्या आणि देवाची आई होण्याचा मान मिळवला, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. अगदी बालपणापासून आपण ऐकलेलं आहे. अगदी बाळ उतरत असताना, गरोदर झाल्यानंतर तिला माहिती पडतं की तिची माऊस बहीण अलिशिबा ही गरोदर आहे, तिला 6 महिने झालेले आहेत. तिने गरज काय ओळखली की अलिशिबेला तिथे गरज आहे माझी. ती धावत गेली आणि तिथे अलिशिबेला तिने मदत केली. तिने असा विचार का केला नाही की मी देवाची आई, मी आता मोठी श्रेष्ठ, असा विचार तिने केला नाही. मी ती अलिशिबेकडे का जाऊ, माझ्या माऊस बहिणीकडे, लोक माझ्याकडे येतील आता, त्या विचार ती गुरफटून गेली नाही. ती गरज पाहिली तिने, आणि गरज मधून तिला विचार, सुंदर विचार निर्माण झाले, आणि त्या विचारातून तिने जाऊन त्या एलिशबेची सेवा केली 3 महिने, आणि त्यानंतर ती परत आली. त्यानंतर पुढे काय मरियेच्या जीवनाविषयी आपण ऐकलेलं आहे की काना गावी गरज निर्माण झाली पुन्हा, की तेथे द्राक्षरस संपलेला आहे, लोक कदाचित मस्करी करतील या कुटुंबाचं, त्याच्याविषयी वाईट बोलतील, आणि ती गरज ओळखून ती ख्रिस्ताकडे धाव घेते. आणि त्यानंतर पुढे काय होतं, कशा प्रकारे पाण्याचा द्राक्षरस होतो हे आपण बघितलं. माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभदिनी मरिया माता, ख्रिस्त सभा, देऊळ माता आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की समोरची गरजा बघा आणि त्याप्रमाणे कृती करा. मरियेने प्रभू ख्रिस्ताला जगात आणल्यानंतर ख्रिस्ताने काय केलं? ख्रिस्ताने कोणती गरज बघितलेली? देवाने जे जग निर्माण केलं त्याने एकच गरज बघितली, पैसा. आणि म्हणून धन दौलत संपत्तीच्या मागे लागले, टेक्नॉलॉजी सगळी डेव्हलपमेंट करायला हे लोक लागलेली होती. परंतु ख्रिस्त ह्याने कोणती गरज बघितली? ह्याची गरज फक्त देवाची गरज किंवा ख्रिस्ताची गरज इतकीच होती की मला सगळ्यांना क्षमा करायला शिकवायचं आहे, मला ते आंधळे आहेत त्यांना दृष्टी द्यायची आहे, मला जे लुळे पांगळे आहेत त्यांना बरं करायचं आहे, मला मेलेले आहेत त्यांना जिवंत करायचं आहे. ख्रिस्ताला सायंटिस्ट होत नव्हतं का? ख्रिस्त सायंटिस्ट, डॉक्टर, टेक्नॉलॉजी, IT इंजिनियर होऊ शकला नसता ख्रिस्त. ख्रिस्ताने आपले शिष्य पाठवले कुठे? ते 12 शिष्य आणि त्यानंतर 72 शिष्य आपण बायबलमध्ये पाहतो. कुठे पाठवले? पैसे कमवायला. IT इंजिनियर कंपनीत पाठवले सेवा करण्यासाठी. माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताने कोणती गरज बघितली? आज नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. कोणत्या विचाराने जात आहोत आपण? काय आहेत आपल्या संकल्पना? कोणते प्रकल्प आहेत आपले नवीन वर्षासाठी? मी तुम्हाला सुरुवातीला बोललेला एकच शब्द नजरेसमोर ठेवा आणि फक्त गरज ओळखा आणि त्याप्रमाणे कृती करा. माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताने जी गरज ओळखली, मरिया मातेने जी गरज ओळखली, त्या गरजा तुमच्या नजरेसमोर ठेवा. हे नवीन वर्ष खूप आशीर्वाद घेऊन येईल तुम्हाला, भरपूर अशी कृपा मिळेल देवाची. तर समाजामध्ये त्या गरजा निर्माण झालेल्या आहेत. एका बाजूला ख्रिस्त सभा आपल्याला देव पित्याचं उदाहरण देत आहे. प्रभू ख्रिस्ताचं जो जगात आला आपल्या तारणासाठी, देव पिता प्रभू ख्रिस्त, मरिया माता आपल्याला काय सांगत आहेत आजच्या शुभदिनी? की ते कोणत्या
गरजेसाठी जगले, माणसाच्या जीवनासाठी जीवन प्रफुल्लित कसं होईल, माणूस जास्त आनंदी कसं राहील, सुखी समाधानी कसं राहील, यासाठी ते जगले. देव माता, देव पिता आणि प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला काय शिकायचं आहे आजच्या शुभदिनी? आजच्या शुभदिनी माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला हेच गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की आज या जगाने कोणती गरज पाहिलेली आहे. थॉमस एडिसनने काय गरज पाहिली की या जगामध्ये अंधकार आहे, या जगात प्रकाश कसा येईल, आणि म्हणून त्याने विचार केला. गरजेतून त्याला विचार निर्माण झाली, बुद्धिमत्ता त्याची अगदी प्रखर झाली आणि त्याच्यातून त्याने बल्बची निर्मिती केली. माझ्या प्रिय बंधूंनो, आपण जीवनामध्ये लहानपणापासून ज्या गोष्टी वापरत आलेलो आहोत, प्रत्येक गोष्ट ही गरजेतून निर्माण झालेली आहे. आणि मग आज कसल्या प्रकारच्या गरजेच्या मागे आपण लागलेलो आहोत? आपल्याला धन दौलत संपत्ती पाहिजे, आपण टेक्नॉलॉजीच्या मागे लागलेलो आहोत, आपल्याला मोठ्या डिग्र्या घ्यायच्या आहेत, आपल्याला मोठं शिक्षण करायचं आहे, आपल्याला चार चौकात मिरवायचं आहे, आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे. पण किती दुर्दशा होणार आहे श्रीमंताची. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना आजच्या शुभदिनी. नवीन वर्षात आपण पदार्पण करत आहोत. या जगाने खूप प्रगती केलेली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला जी हवं आहे, एक बटन दाबलं की आपल्या समोर उभं 24 तासामध्ये आपल्याला ती गोष्ट मिळते. ही जगाची प्रगती आज. पण ती प्रगती कुठे घेऊन जात आहे? आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जात आहे की नरकाकडे घेऊन जात आहे? जर ही प्रगती जर चांगली असती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तर या जगामध्ये इतक्या समस्या का लहान मुलावरती अत्याचार होत आहेत, का स्त्रियावरती अत्याचार होत आहेत, का खाटेला खेळलेला व्यक्ती तिथेच आपण त्याची परवड होत आहे, त्याची काळजी घेतली जात नाही, का आज तरुण पिढी भ्रष्ट होत आहे, लयात जात आहे, नैराश्य जीवन जगत आहेत? का ही आपली प्रगती कुठे घेऊन जात आहे? आपल्याला समाजाचे प्रॉब्लेम संपलेले आहेत. माणसाला कॅन्सर, डायबिटीस, प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम कशासाठी? कारण आपल्या गरजा चुकलेल्या आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आपल्या गरजा चुकल्यामुळे आपल्या जीवनाचा जो क्रम आहे तोच चुकलेला आहे. मानसिकतेतून निर्माण केलेलं हे जग आहे, मानसिकतेतून, हृदयातून नाही. त्या मानसिकतेमध्ये सैतान बसलेला आहे. तो आपल्याला सगळ्या गोष्टी करायला सांगतो. माझा विश्वासच नाही, माझ्या स्वतःचा विश्वासच नाही की या जगामध्ये दुःख आहे, या जगामध्ये दुःख आहे याच्यावरती माझा विश्वास नाही. कधी कोणी तुम्हाला येऊन चाकू भोसकलेलं, कधी कोणी तुम्हाला चाकू भोसकलेलं, ख्रिस्ताला क्रुसावर टांगवण्यात आलं, ते दुःख, त्याला दुःख म्हणतात. आपले डायबिटीस, कॅन्सर, हे सगळे जे आजार आहेत ना, हे आपण निर्माण केलेले आहेत. कारण आपण हे मानसिकतेच्या मागे लागलेलो आहोत. त्यामुळे जीवनामध्ये इतका स्ट्रेस आलेला आहे, इतका त्रास आपल्याला होत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियजन हे सगळं दुःख आजूबाजूला. आजच्या शुभदिनी आपल्याला काय शिकायचं आहे? नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. आपल्या गरजा आपल्याला बदलायच्या आहेत आणि त्यासाठी मग समाजाच्या कोणत्या गरजा आहेत त्याचा विचार आजच्या शुभदिनी आपण करूया. आपल्याला तर वेळच नाही समाजाच्या गरजा ओळखण्यासाठी, पण आज देवमातेने आपल्याला वेळ दिलेला आहे की आज नवीन वर्षात पदार्पण करत असताना कदाचित तुमचे विचार असतील पार्ट्या करायचे, जल्लोष, सेलिब्रेशन करायचं. ते करण्याआधी एक विचार करा की ही जी जगाची परिस्थिती आहे, तिसरं महायुद्ध कसंही कधी येऊन ठेपेल, कधी आपण मरून जाऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये काही लोक सांगतात, फादर हे लोक अशी कशी वागतात, का वागतात? मी त्यांना सांगतो, आय एम नॉट सरप्राईज. मला कधीच आश्चर्य वाटत नाही जेव्हा लोक मला सांगतात की फादर हे लोक अशी त्रास देतात. म्हटलं देणार आणि देतच राहणार. हे जीवन कळलेलं आपल्याला वाटतं तेच जीवन. कारण आपल्या सगळ्यालाच मोठं व्हायचं आहे ना, श्रेष्ठ व्हायचं आहे ना. आपल्याला ही गरज कळलेलीच नाही. गरज म्हणजे काय ते आजच्या शुभदिनी समजून घेऊया. देव पित्याला ती गरज कळली. मरियम मातेने प्रभू ख्रिस्ताला आणले जगामध्ये. प्रभू ख्रिस्ताने काय केलं, मरियम मातेने काय केलं, आपण काय करत आहोत? आपण कुठे धावत सुटलेलो आहोत? माझ्या प्रिय बंधूंनो, आपण धावत सुटलेलो आहोत आपल्या ग्रेव्हयार्डकडे. ही धन दौलत, संपत्ती, पैसा, डिग्री, नाव, लौकिक सगळं काही माझ्या प्रिय बंधूंनो आपल्याला, आपण धावत सुटलेलो आहोत आपल्या ग्रेव्हयार्डकडे, आपल्या दफनभूमीकडे. आणि मी इतकंच सांगू शकतो, ऑल द बेस्ट. काही करू शकत नाही, जग नाही बदलू शकत. कोण? ही मानसिकता झालेली आपली की मला इतरांपेक्षा मोठं व्हायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आपले आजोबा आजी जगले 100 वर्ष काहीपेक्षा. माझी आजी 98 इयर्स म्हणजे 98 वर्ष जगली. काही त्रास नव्हता. होतं बँक बॅलन्स, होती प्रसिद्धी, काय होतं तिच्याकडे, डिग्री होत्या, पण ती जगली ना. मरियम मातेकडे काय होतं? काय मरियम माता घराच्या बाहेर जीवन जगली, उपाशी होती ती. देव काळजी घेतो माझ्या प्रिय बंधूंनो. बायबलमध्ये सांगितलेलं आहे की मी पशु पक्ष्याची काळजी घेत असेल तर मी तुमची काळजी घेणार नाही का?
परंतु देवापेक्षा ना आपण सैतानावरती जास्त विश्वास ठेवलेला आहे आणि मानसिकतेतून आपण आपल्यासाठी विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणून ख्रिस्त म्हणतो माझं राज्य ह्या जगाचं नाही. मग ख्रिस्ताचं राज्य काय आहे ते समजून घेऊया. जे मरी मातेने ओळखलं, जी आपली माता, देव मातेची माता, देवाची माता, त्या मातेकडून शिकून घेऊया. काही गरजा आहेत, समाजाच्या थोड्या गरजा मी तुमच्या समोर ठेवत आहोत. विचार करा आणि विचार केल्यानंतर देव तुम्हाला ज्ञान देईल की या गरजेतून कसं आपण बाहेर पडू शकतो, कसं आपण या समस्येतून मार्ग काढू शकतो, हे देव नक्कीच आपल्याला सुबुद्धी देईल. पहिली गरज मला आपल्या समोर ठेवायचं आहे की आपल्या लहान मुलापासून मी सुरुवात करत आहोत. लहान मुलं जे 1 वर्षाची झाल्यानंतर आपण त्यांना ABCD शिकवायला सुरुवात करतो. फार भयंकर आहे, मी शाळेत आहे, मला शाळा बंद करायची आहेत. पाहत आहेत सगळे माझ्या ऑनलाईन वरती, मला शाळा बंद करायची आहेत. मला वाटतं शाळेमध्ये ना काही ट्रक्स वाळू आणून, माती आणून तिथे मुलांना खेळायला सोडावं. कारण 1 वर्षाचा मुलगा झाला की त्याला ABCD शिकवा, त्याला पोएट्री शिकवा. अरे त्या मुलाचा जीव काढत आहात तुम्ही. त्या मुलाचं जीवन मी 6 वर्षाचं असताना शाळेत गेलेलो आहे. मला वाटतं 10 वर्षापर्यंत ना या मुलांना ना मातीमध्ये खेळवा. तुम्ही बघा माझ्या प्रिय बंधूंनो, 2 वर्षाच्या मुलाला, 3 वर्षाच्या मुलाला मातीत सोडा आणि त्याला उचला. ते तुमची चावे काढणार मुलं, कारण त्याला माती प्रिय आहे, ते त्यांचं जीवन आहे. धरती माता म्हटले जाते. तुम्ही मातापेक्षा ती धरती माता त्यांना जास्त प्रिय आहे. त्या मुलांना त्यांचं जीवन जगू द्या. ही काळाची गरज बनलेली आहे. परंतु आपल्या स्पर्धा, अगदी 3 वर्षाचं झालं की शाळेत पाठवणार, ट्युशनला पाठवणार. नाही माझा मुला, अरे तुमच्या मुलाला पहिला नंबर काढायचा, मग दुसरे मुलं करतील काय? त्यांना पण पहिला नंबर काढायचा आहे ना. मग ही मुलाची परवड का? ही कशाला छळ लागलेला आपण आपल्या मुलाचा? मरिया माता आपल्याला सांगत आहे, देऊळ माता सांगत आहे की गरज ओळखा तुम्ही. त्या मुलाला चांगलं आनंदाने जीवन जगू द्या. त्याचं बालपण त्याला हिसकावून घेऊ नका, त्यांचं बालपण त्यांच्याकडून. बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे कधी कळणार आहे आपल्याला. बायबल सांगतं की ख्रिस्त म्हणतो की तुम्ही लहान बालकासारखे व्हा. आणि आपण मुलांना शिकवायला लागलो आहोत म्हणजे आपण ख्रिस्तापेक्षा मोठे का? काय सांगतं बायबल? तुम्ही लहान मुलासारखे व्हा. म्हणजे काय? लहान मुलासारखं होणं म्हणजे काय? ते लहान बालक नाही, काल काय घडलं त्याचा विचार करत नाही, उद्या काय घडणार त्याचा विचार करत नाही, बँक बॅलन्सचा विचार करत नाही, डिग्रीचा विचार करत. ख्रिस्त म्हणतो लहान बालकासारखे व्हा. आपण किती परवड लावलेली आपल्या मुलाची, किती त्रास देत आहोत. आपण तर लहान मुलासारखे होत नाही, आपण त्याला मोठं करायला लावलेलं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, एक गोष्ट मला सांगायची आहे, ध्यानात घ्या की लहान मुलांना काही शिकवू नका. ते सगळे शिकतील. जर आपण त्यांना चांगलं दिलं तर चांगलं शिकतील, जर वाईट दिलं तर वाईट शिकतील. परंतु तुम्ही त्याला काही शिकवू नका. लहान बालक 1 वर्षाचं झाल्यानंतर ते बाळ चालायला लागतं. कोण शिकवतं? त्याला कळतं की सगळे चालतात ना, मला पण चालायचं आहे. आणि मग ते बाळ चालायला लागतं. कसं? कोण त्याला काही स्पेशल ट्रेनिंग देतो आपण? चालायला लागतं ना. ते शिकतील प्रत्येक गोष्ट, पण त्यासाठी आपल्याला चांगलं काय तेच दिलं पाहिजे. दुःख वाढतं. दुःख अशाच जे वाढतं की हे फार भयंकर चाललेलं आहे. जे काय चाललं लहान मुलावरती एक प्रकारचे अत्याचार चाललेले आहेत. ही गरज झाली आहे काळाची, पण आपल्याला ती कळतच नाहीये. लहान मुलाला शांत करण्यासाठी आपण काय करतो? मोबाईल देतो त्यांच्या हातात. मोबाईल, अरे बाबा बस या मोबाईल बरोबर, आम्ही फ्रीज झालो आता, आम्हाला जे काय हवं ना ते करायला. म्हणजे प्रिय बंधूंनो, जर तुमच्याकडे तुमच्या मुलासाठी वेळ नसेल ना, तर मुलांना जन्म देऊ नका. ठासून सांगायला वाटतं मला, कारण वेळ नाही आपल्याकडे. म्हणून मुलाच्या हातामध्ये मोबाईल. 5 वर्षाचा मुलगा बघा मोबाईलवरती कुठे जातो तो. ही लहान मुलाची परवड थांबवा. ही पहिली गरज आहे समाजाची. माझ्या प्रिय बंधूंनो, ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यानंतर दुसरी गरज महत्वाची आहे की आजची तरुण पिढी लयात चाललेली आहे. आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे, परंतु मुंबईला मी पाहिलेलं आहे, ड्रग्समध्ये, ड्रिंक्समध्ये आणि शारीरिक सुखामध्ये ही तरुण पिढी वाहत चाललेली आहे. मग ह्या तरुण पिढीला कसं आपल्याला त्याचं संगोपन करता येईल, ही गरज आपल्याला कधी कळणार? ख्रिस्ताने सांगितलं नाही तुम्ही टावर बांधा आणि टेक्नॉलॉजीमध्ये घुसा. ही गरज पाहू नका तुम्ही. नवीन वर्षात जीवन कसं फुलवता येईल आपल्याला ती गरज पाहायला हवी. ही तरुण पिढी माझ्या प्रिय बंधूंनो, ह्याला कारण काय? ह्याला आई वडिलांनाच जबाबदार आहोत. कारण आपल्यालाच कळलं नाही लहान मुलं कशी हँडल करायची आहे ती. तर ही तरुण पिढी माझ्या प्रिय बंधूंनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जोपर्यंत बाळ 12 वर्षाचा आहे ना, तोपर्यंत ते आपलं.
तोपर्यंत ते आपलं बाळाबरोबर खेळा, रंगणं, काही करा. आपण आपल्या भाषेत गरुल्या घालतात सांगतात ना, रांगणं सांगतात त्याला मराठीत, रांगणं, हा क्रॉलिंग ज्याला इंग्लिशमध्ये बनतो. ते 12 वर्षापर्यंत ते मूल तसं करतं आणि आपण त्याच्यावर तसं करावं आणि आपण करतो, व्हेरी गुड. पण जेव्हा ते मूल 13 वर्षाचं होतं ना माझ्या प्रियनं, ते मूल राहत नाही. त्याला आता मोठं व्हायचं आहे. 1 वर्षाच्या मुलालाच मोठं व्हायचं आहे, चालायचं आहे. पण तो 12 वर्षापर्यंत हे मुलं ना, आपण त्यांना बाबू बाबू करतो. ठीक आहे, बाबू करा. परंतु जेव्हा 13 वर्षाचं ते बाळ होईल ना, तेव्हा ते बाबू राहत नाही. त्याला आता थोडं फ्रीडम पाहिजे, त्याला त्याच्या वयातली मुलं पाहिजेत. आणि मग आई वडील काय करतात, 13 वर्ष झाल्यानंतर त्या मुलाला अजूनही बाबू बाबू करतात. अरे ते होऊच शकत नाही, ते निसर्ग नाही आहे. आपण त्या मुलाला निसर्गाच्या विरोधात घेऊन चाललेलो आहोत. कोण सांगू शकतो मला इथे की तुमचं घरातलं तरुण बाळ किंवा युथ, मी युथ विषयी बोलत आहे, ते उलट उत्तर देत नाही, रागीट नाही, ते रागीट होत नाहीत, सगळ्या तुमच्या गोष्टी ऐकतात. माझे प्रिय मित्रांनो, त्यांचं जीवन बदलतं, हार्मोनल चेंजेस होतात त्यांच्या शरीरामध्ये आणि म्हणून आपल्याला बदलावं लागेल त्या मुलाबरोबर. मग जेव्हा आपण लहानपणी आपण त्याचे आई वडील 12 वर्षापर्यंत, जसं बाळ 13 वर्षाचं होतं तेव्हा तुम्ही आई वडील राहिलेले नाही, तुम्ही त्याचे मित्र व्हा. ही गरज आहे काळाची, ही गरज मी तुमच्या निदर्शनात आणून देत आहे. आणि एकदा तुम्ही त्याचे मित्र बनल्यानंतर तुमच्या मुलाबरोबर संबंध खूप आनंदाचे हर्षित होतील. तुमची मुलं तुम्ही जे सांगतील ते करतील. मित्र व्हा, त्यांच्यावर बाहेर फिरायला जा, त्यांच्यावर पिकनिकला जा. ही समस्या जी आहेत ना, दारूबाजी, हे ड्रग्स आणि शारीरिक सुख, यामागे आपली तरुण पिढी जाणार नाही, लयात जाणार नाही. त्यानंतर पुढची गरज मला सांगायची, आपल्यासमोर ठेवायचं. या जगाने इतकी प्रगती केलेली आहे माझ्या प्रिय बंधूंनो, पण स्त्रियाकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन का बदलत नाही? आज जगाने इतकी प्रगती केलेली आहे, पण तो स्त्रियाकडे एक ऑब्जेक्ट म्हणूनच बघितलं जातं. स्त्रियाकडे का? तरुण मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच वाईट आहे पुरुषाचा. ही असं का होतं? ही आपली प्रगती आपण करून बसलेली आहे. ही प्रगती आपल्याला का शिकवत नाही? मुलं आपण शाळेत पाठवत आहोत, मग हे जे प्रॉडक्ट शाळेतून बाहेर पडतं, हे एकमेकाचा रिस्पेक्ट का करत नाही? स्त्रियांना त्याचा मान का देत नाही? आज जग का सुधरत नाही? कारण शाळेमध्ये मुलांना फक्त तुला पगार कसा मिळेल हे शिकवलं जातं. माणूस म्हणून कसं वागावं हे शिकवलं जात नाही. ह्यासाठी मला वाटतं शाळा बंद करून ना तिथे फक्त बायबल शिकवायला पाहिजे. तर माणसाने माणूस कसं ओळखायचं, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की कल्पना करा की आपण कसं एकमेकाचा सन्मान करू शकतो. ही गरज आहे काळाची. म्हणून मी आजचा शुभदिनी हा विषय घेतलेला आहे की तुमच्या हातावरती एक मुंगी आहे. मुंगी, त्याला आपल्या भाषेत आपण मुंगली सांगतो. मुंगी आहे हातावरती. त्या मुंगीकडे जर मुंगी म्हणून जर पाहिलं ना, तर आपण त्या मुंगीला सहज मारू आणि टाकून देऊ कुठेतरी कचरा पेटीत. त्या मुंगीकडे मुंगी म्हणून बघू नका. तुम्ही ते एक लाईफ आहे, एक जीवन आहे असं बघा. तुम्ही त्या मुंगीचा आदर कराल, जीवन म्हणून बघा त्या मुंगीकडे. या सृष्टीतला प्रत्येक घटक जो जिवंत आहे त्याच्याकडे जीवन म्हणून बघा. माझ्या प्रिय म्हणून आपला एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्त्री पुरुष एकमेकाला मान सन्मान करतील की प्रत्येक बाळ, मुलगा असो मुलगी असो, मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून तिच्याकडे बघू नका. तिच्याकडे एक लाईफ, एक जीवन आहे असं बघा. आपण त्या लाईफचा रिस्पेक्ट करू. ख्रिस्त काय म्हणतो बायबलमध्ये की मी जीवन आहे, ख्रिस्त म्हणतो. म्हणजे प्रत्येक सजीव घटकामध्ये या पृथ्वीवरती ख्रिस्त आहे. मग ते मुंगीपासून सगळ्याच क्रिएशन मध्ये ख्रिस्त सामावलेला आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्येकाकडे ना एक व्यक्ती म्हणून बघू नका, एक स्त्री म्हणून बघू नका, एक पुरुष म्हणून बघू नका, तर एक जीवन आहे हे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवा. म्हणजे समाजातले सगळेच स्त्रियाबाबतीत जे काही घडत आहे ते घडणार नाही. आणि सरते शेवटी माझी एक समस्या, म्हणजे समाजाची समस्या मी आपल्या समोर ठेवत आहे, ते म्हणजे आपल्या घरात असलेल्या जे खाटेला खेळलेले आहेत त्यांची परवड. ही एक मोठी गरज झालेली आहे समाजामध्ये. ह्या गरजा मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. लहान बालकाच्या, तरुण पिढीच्या, त्यानंतर स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन. नवीन वर्षात आपण पदार्पण करत आहोत आणि खाटेला खेळलेल्या लोकांचं विशेष करून त्याची काळजी घेणं फार, ती गरज निर्माण झालेली आहे. आपल्याला तर प्रत्येकाला आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची आहे, ही एक मोठी गरज आहे. परंतु माझं एक सजेशन आहे, कदाचित आपल्या फादरांशी आपण बोलू शकता. आपल्या समाजामध्ये आपण पाहतो 4-5 मित्र एकत्र येतात आणि रिसॉर्ट सुरू करतात. 4-5 मित्र एकत्र येतात, हॉटेल सुरू करतात. कशासाठी? तर आपल्याला पैसा हीच गरज दिसत आहे. पण 4-5 मित्र एकत्र येऊन एखादा आश्रम का सुरू करत नाही?
काय सुरू करत नाही 4-5 मित्र? नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आपण या लोकांची सेवा करू शकतो. माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्त त्यासाठीच आला. आपल्या गरजा माझ्या प्रिय बंधूंनो फक्त ऐहिक झालेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण विचार करतो आणि म्हणून असं काही घडतं की तिथून आपल्याला जास्त पैसा मिळतो, तर हा पैसा तुम्हाला कधीच समाधान, सुख, आनंद येऊ शकत नाही. हा माझा कर्ज नाही, हा माझा अनुभव आहे आणि असंच होत राहणार. आय विल बी नॉट सरप्राईज. तर हे जे काही मी समोर आपल्या समोर विषय मांडलेले आहेत माझ्या प्रिय बंधूंनो, फार महत्वाचं आहे. माझं प्रवचनाचा मी शेवट करत आहे बायबलमधलं एक वाक्य सांगून की ख्रिस्त म्हणतो 2 धनाची चाकरी करू नका. 2 धनाची चाकरी करू नका. एक आहे, एक तर देव तुम्ही करू शकत नाही. देवाची कराल तर पैशाची करू शकणार नाहीत, पैशाची कराल तर देवाची करू शकत नाही. मला इथे एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. 2 धनाची म्हणजे 2 मालकाची, 2 मास्टरची आपण सेवा करू शकत नाही. एक आहे देव, दुसरा आहे पैसा. ख्रिस्त पैसा कशासाठी सांगतो? ख्रिस्त पैसा कशासाठी सांगतो? इथे देव आहे, जिथे एक जीवन आहे. ख्रिस्त म्हणतो मी जीवन आहे, ते जीवन आहे. पैसा जीवन आहे का? पैसा जीवन आहे? पैसा एक वस्तू आहे. पैसा एक वस्तू आहे, मग इथे जीवन आहे. आणि ही वस्तू जी आहे पैसा, मृत अवस्थेत, ही पैसा येते कुठून? काय सोर्स आहे त्याला? त्याला सोर्स आहे माइंड. आणि मग येथे जर जीवन असेल, 2 धनी किंवा 2 मालक, 2 मास्टर, मग पैसा मास्टर होऊ शकत नाही. तर पैशाच्या बाजूला कोण आहे? पैशाच्या बाजूला आहे कोण? इथे देव आहे, जिथे जीवन आहे. हा मालक आहे कोण? इथे एक मालक जो देव पिता आहे, प्रभू श्री ख्रिस्त आहे, जो मालक आहे, तो एक मालक आहे आणि दुसरा एक मालक आहे ज्याची सेवा करू नका. मग हा पैसा मालक होऊ शकतो का? कदापि नाही. मग इथे मालक आहे कोण? एक मालक तर देव झाला, दुसरा मालक आहे कोण? तो दुसरा मालक माझ्या प्रिय बंधू जो पैशावर खेळत असतो, तो सैतान. तो सैतान जो मनात बसलेला आहे, जो आपल्याला अनेक वाईट गोष्टी करायला सांगत आहे आणि त्यातून आपल्याला सगळ्या गरजा दाखवत आहेत पैशाच्या. आणि म्हणून आज समाज अशा प्रकारचा जीवन जगत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, देवाकडे या. देव म्हणजेच बायबल. ख्रिस्त म्हणतो माझ्या हृदयाची प्रार्थना करा, माझ्या मनाची प्रार्थना करू नका. याचा अर्थ काय? ख्रिस्त असं का म्हणतो? माझ्या हृदयाची प्रार्थना करा, माझ्या मनाची प्रार्थना करू नका. कारण ख्रिस्त हृदयात आहे. जिथे हृदय आहे ना, तेथे बायबल आहे. जिथे मन आहे ना, तेथे सैतान आहे. तर या मनाला ना बाजूला सारा आणि ज्या गरजा मनातून निर्माण होतात त्या बाजूला ठेवा. हृदयातून ज्या गरजा निर्माण होतात त्याकडे बघा नवीन वर्षात आणि त्याप्रमाणे जीवन जगा. मरी मातेकडे कोणत्या डिग्री नव्हती, पैसा नव्हता, बँक बॅलन्स नव्हता, पण ती देवाची आई होण्याचा मान तिने मिळवला. आपल्याला त्या हृदयाबरोबर जायचं आहे, बायबल बरोबर जायचं आहे आणि आपल्याला मरी मातेपर्यंत मान मिळवायचा आहे. गरज जिथे जीवन आहे ती शोधा आणि त्याप्रमाणे जीवन जगा. म्हणजेच नक्कीच हे नवीन वर्ष आपल्याला सुखा समाधानाचं जाईल आणि ते जावो म्हणूनच प्रभूचरणी प्रार्थना. आपण भरावून आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसंध परमेश्वर पिता यावर माझे विश्वास आहे. त्याचे एकलता एक पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त यावर माझे विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या आणि गर्भवती समावला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाला जन्मलापर्यंत दुःख बघिले, त्याला क्रुसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पोरले, तो दोलकोत उतरला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमोर त्याच्याकडे बसला आहे. तिथून तो जिवंत जन्मल्याचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्रिकातले ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, न्यायाचे पुनरुत्थान, अनंतकाचं जीवन यावर माझे विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, या दिवसात आमच्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रेम आम्हामध्ये प्रकट झाले आहे. आपल्या स्वतःच्या सत्कृत्या नव्हे तर अखिल मानवजातीवरील त्याच्या प्रेमावर विसंबून ठेवून आपण आपल्या प्रार्थना परमेश्वर अर्पण करूया. आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक म्हणा. आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना देवमाता पवित्र मरिया हिच्या मध्यस्थीने आपले प्रेषितीय कार्य करण्यास कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी करोनामुळे विस्कळीत झालेली देशाची आर्थिक स्थिती ह्या नवीन वर्षात पूर्ण पदावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा देवमाता म्हणून विशेष गौरव करीत आहे. देवमाता मरिया आपल्या सर्वांची माता आहे. या मातेच्या ममतेवर आपणास सदैव विसंबून राहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आजपासून सुरू होत असलेल्या नवीन वर्षात आपल्या धर्मग्रामात व धर्म प्रांतात होणाऱ्या सर्व कार्यक्रमावर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सर्व समर्थशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी, करोना विषाणूपासून व सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. प्रभू श्री ख्रिस्त, आम्ही आमच्या विनंती गरजा तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत. आम्हाला हवं असलेलं दान तुझ्या इच्छेप्रमाणे दे. हे नवीन वर्ष आम्हा सगळ्यांना सुखा समाधानाचं जावं, आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं, जेणेकरून आम्हाला इतरांची सेवा करण्यास संधी प्राप्त होतील. ही प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. भाकरी घे प्रभू द्राक्षारस घे. भाकरी घे प्रभू द्राक्षारस घे. गरीबाचे दान प्रभू स्वीकारून घे. गरीबाचे दान प्रभू स्वीकारून घे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. अर्पिले तुझ ठाई रे. अर्पिले तुझ ठाई रे. बंधू आपले बलिदान सर्वसंत पित्याला मान्यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या स्वर्गातील बापा, आमच्या मुक्ती कार्याचा आरंभाचा उत्सव आम्ही या काळात साजरा करीत आहोत. देवमाता मरिया हिच्या सणाच्या या पवित्र दिवशी आम्हाला पूर्ण मुक्तीचे वरदान प्राप्त हो अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. ही प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमच्या अंतर्गत प्रभूकडे लावा. आम्ही ती लाभिली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ती योग्य बरा असता. हे पवित्र भीत या सर्वसंत सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारंदाक आहे. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू श्री ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दळवती दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझ्या अखंड गुणगान गीत म्हणतो. पवित्र 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 प्रभू सर्व समर्श्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या उभाने पडलेले आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र सतुगम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापुरी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही
सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा त्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचा रसेचा आपण जयघोष करूया. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारंदायक प्याला अर्पण करीतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस पहिले, आमचे महागुरू फेलिक्स मचाडो व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्या नवख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या ठाई तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू ख्रिस्तान शिकलेल्या आमच्या बापा प्रार्थना मोठ्या विश्वासाने मानूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य व जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महात पडू नकोस पण वाईटापासून सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे श्री ख्रिस्ताची पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मग तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्याची कृपा कर. तू नित्य जीवन सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीने शांती वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला शांती दे. प्रभू ख्रिस्त, आम्ही पात्र तुझ्या शरीराच्या रक्ताचे सेवन करीत आहे, त्यामुळे शिक्षेस पात्र ठेवून मानसिक शारीरिक आरोग्य मुक्ती मिळवून दे. जगाची पापे दूर करणारा देवाचं कोकर पहा. या कोकराच्या भोजनात बनत आलेले आपण सर्वजण धन्य. ख्रिस्ताचं शरीर कसं त्याच्या वचन तुला सर्वांचं संरक्षण करो.
मजला वचली अंतरी माझ्या माते मर्यालो आम्ही दारी तुझ्या निर्मळ करगी मजला वचली अंतरी माझ्या दुःखी तुझी ना तुझवर केली पृथ्वी अंधार पडता तुझ विनंती तुझ जगाची ज्योती माते मर्यालो आम्ही दारी तुझ्या निर्मळ करगे मजला वचली अंतरी माझ्या निर्मळ करगे मजला वचली अंतरी माझ्या. प्रिय भाऊक्यांनो, पुढच्या मिसाची लोक बाहेर आपल्यासाठी थांबलेली आहेत. बाहेर पडताना एका दरवाजाने आपण बाहेर पडायचं आहे. आता आजचा हा तुमचा कात्रवाडी मेन रोड, पिसरोडी पानवाडी ह्या जो मिसा आहे तो पुढच्या म्हणजे ह्या 2 तारखेच्या रविवारी किती वाजता आहे तुम्हाला माहिती सगळ्यांना? किती वाजता आहे? 5:30 वाजता आहे कात्रवाडी मेन रोड आणि पिसरोडी पानवाडी सत्कार 5:30 वाजता आहे. उद्या आजारी आणि वयोवृद्ध भाविकांना ख्रिस्त शरीर प्रसेवक कम्युनियन आणणार नाहीत, कारण लॉकडाऊन सर्वत्र सुरू झालेला आहे. आता मी बघतोय वरती जाऊन ते 5 वाजेपासून सुरू झालेलं आहे, तर आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. हा देवमाता मरीचा सण आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांना समाधानाचं आणि परमेश्वर कृपेचं जावं या प्रार्थना शुभेच्छा. आज फादर फिलिप आपल्यामध्ये आले, त्यांनी आपल्यासाठी पवित्र मिसा अर्पण केला. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो आणि त्यांच्या कार्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद त्यांना मिळावा म्हणून प्रार्थना करतो. आशीर्वादासाठी उभी राहूया. मिसा झाल्यानंतर त्वरित बाहेर पडा, कारण लोक बाहेर थांबलेले आहेत. प्रार्थना करूया. हे सर्वसंत परमेश्वरा, पवित्र कुमारी मरिया ख्रिस्ताची तशीच ख्रिस्त सभेची माता आहे असे आम्ही घोषित करतो. तिच्या पुत्राबरोबर झालेल्या आमच्या ऐक्यामुळे आम्हाला तारण प्राप्त होवो ही प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. बंधुविनो, आता आपले मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना तुझ्या प्रीतीचे वरदान प्राप्त होवो ही प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणास लाभो. आमेन. जा मरेचा आदर्श नजरेसमोर ठेवून पवित्र जीवन जगण्यासाठी आपणास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. देव माते मरिया माते आमुची तू कैवारी आई आमुची तू कैवारी. देव माते मरिया माते आमुची तू कैवारी आई आमुची तू कैवारी. मध्यस्थिनी तू सहाय दाती मध्यस्थिनी तू सहाय दाती. प्रेम स्वरूप तू आदर्श माते प्रेम स्वरूप तू आदर्श माते. तुझ्या मायेच्या पंखाखाली तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा आई आश्रय दे आम्हा. देव माते
चितु तै